जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। मी गेली 32 वर्षे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये काम करत होतो। मधल्या काळामध्ये आमदारकीच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली आणि मी मनसेकडून उमेदवारी मागितली। मनसेने मला उमेदवारी दिली, पण मनसेचे इथले जे पदाधिकारी आहेत त्यांनी एकानेही माझं काम केलं नाही। ज्या पक्षामध्ये आपण जातो त्या पक्षाचे पदाधिकारी काम करत नाही आणि त्यांची अपेक्षा वेगळी असते, तर मला ते काही योग्य वाटलं नाही। आणि ज्या पद्धतीने मी बघितलं निवडणुकीच्या दिवशी मनसेचे पदाधिकारी बूथ माझ्याकडून लावून घेतले आणि बूथवर काम दुसरंच होत होतं, ते मला न पटणाऱ्या गोष्टी होत्या। आपण पक्षाची जेव्हा भूमिका ठेवतो, जेव्हा राजसाहेबांच्या बरोबर प्रामाणिकपणाचे आपण जेव्हा पक्ष मी तर सोडून द्या, हे एवढे वर्षापासून काम करतात, ते ना राजसाहेबाला मानत ना त्यांच्या पक्षाला मानत, फक्त वैयक्तिक ते त्यांच्या स्वार्थासाठी कामं करतात। म्हणून मला ते पटलं नाही। म्हणून मी माझं जे पूर्वी रिपब्लिकन पक्षामध्ये मी होतो त्याच पक्षात मी पुन्हा गेलो। आणि आता मधल्या काळामध्ये मी जर मला रामदास आठवलेंनी काढलं असं जेव्हा मला तुम्ही लोकांनी बोललं, हक्कलपट्टी केली, मला आश्चर्य वाटलं होतं। मी त्यावेळी बोलू शकलो नाही तुम्हाला आणि मला योग्य वाटलं नाही। आपण एका नेत्यांनी जे ट्विट हे सगळं केलं होतं, सोशल मीडियावर टाकलं होतं, मुळात आठवले साहेबच त्या पक्षात नव्हते। आठवले साहेब मला काढू शकतच नव्हते। आठवले साहेबांना अधिकारच नाही, कारण आठवले साहेब ज्या पक्षामध्ये आमच्या RPI मध्ये 40 वर्षापासून अध्यक्ष पदावर होते, पण प्रत्यक्षात तो पक्ष आठवले साहेबांचा नाही। आठवले साहेबांनी गेली आता 1-1.5 वर्षापूर्वीच आठवले साहेबांनी नवीन पक्षाची स्थापना केलेली आहे, रिपब्लिकन पार्टी आ म्हणजे आठवले, आणि आमचा जो रिपब्लिकन पार्टी म्हणजे आंबेडकर बाबासाहेब ज्यावेळी महापरिनिर्वाण झाले त्याच्यानंतर या पक्षाची स्थापना झाली आणि त्यांचे कायदेशीर अध्यक्ष मोहनलाल पाटील आहेत जे भोपाळचे। आणि त्याच्यानंतर आता त्या फक्त पदावर ते बसवतात, ते जनरल संस्थापक ते आहेत, ते पदावर बसवतात। आठवले साहेबांना बसवलं 40 वर्ष, त्याच्यानंतर आता ते दीपक भाऊंना आमच्या बसवले। तर मला पक्षात काढण्याचा आठवले साहेबांना अधिकारच नव्हता, पण मला कुठल्याही प्रकारच्या वादात जायचं नव्हतं, म्हणून मी तो विषय सोडला आणि मी माझ्या पूर्वी ज्या पक्षात लहानपणापासून काम करत होतो त्याच पक्षात पुन्हा गेलो। तुमचं म्हणणं आहे की मी माझ्याबरोबर दिलीप थोरात होते, त्यांच्याकडे सगळी जबाबदारी दिली होती। ते दिलीप थोरात त्या बूथवर फिरत होते, त्यांनी सगळी माहिती तशा पद्धतीची कळवलेली आहे। आता मला आवश्यकताच वाटली नाही, कारण हे ज्या पद्धतीने काम करतात ती पद्धत आपल्याला जमत नाही आणि त्या पद्धतीची आपण ग्राउंड लेवल करणारी माणसं आहेत, त्यामुळे मला ही भूमिका त्यांची पटल्या नसल्यामुळे मला आपले विचारच पटत नाही, तर तिथं राहण्यात काही माणसाला तुमचं काम केलं नाही, पण त्यांची अपेक्षा होती असं तुमचं म्हणणं आहे। काय अपेक्षा होती? आता काय माहिती आहे, त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बूथ लेवलपासून तर मी पैसे दिलेले आहेत, त्यांना त्यांच्या पद्धतीने खर्चासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, कार्यकर्त्यांना चहा पाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, मी सगळ्या पूर्तता केलेल्या होत्या, तरी त्यांनी काम नाही केलं, मला त्याचं जास्त दुःख झालं। ही बाब जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि जे सगळ्यांना माहिती आहे, आज जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्षच राजू पाटील साहेबांच्या प्रचाराला होते, इथे कुठे होते? आलं लक्षात? ते प्रचार इथे उमेदवार दिलेला असताना शहराचे पदाधिकारी जर तिकडे प्रचाराला जातात आणि सांगतात मला वरून आदेश आहे, इथं नाही थांबायचं तिकडे थांबायचं, ही बोलण्यासारखी गोष्ट आहे का? एक माणूस लागतंय मतदानाच्या दिवशी, हे इकडे फिरत होते, याचा अर्थ काय ते तुम्ही समजून घ्यायचं। मी तोंडातून बोलून वाप घालवण्यात काय अर्थ नाही। तुम्ही 1 महिनाभर मनसेमध्ये होते, तुम्हाला वाटतं का आता उल्हासनगरमध्ये मनसेचा काही मतं राहिली आहेत? नाही, माझ्यासारखा जर मेहनती करणारा माणूस येऊन सुद्धा जर काही होत नाही, तर मला नाही वाटत ते येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक वगैरे मनसेला इथे यश मिळेल। आणि राजसाहेबांनी, मला वाटतं, माझी विनंती राजसाहेबांना, काही इथले पदाधिकारी बदलले पाहिजे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।